हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर, चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन. हसा, खेळा, पण शिस्त पाळा. मित्रांनो, हा माझा सगळ्यात आवडता लहानपणीपासूनचा सुविचार आहे. बघा ना, किती साधा आणि सोपा आहे. तुम्ही हसा, खेळा, सगळ्या गोष्टी करा, अगदी तुमच्या आयुष्याची सगळी हजामजा करा, पण हो, त्याचबरोबर डिसिप्लिन म्हणजे शिस्त पाळायला विसरू नका. या सुंदर विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घडामोडी यांच्याविषयीची माहिती घेत असतो. आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट 17 मेच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, आज जागतिक दूरसंचार दिन. दरवर्षी हा दिवस संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. इसवी सन 1865 साली आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना करण्यात आली होती. दूरसंचारचे महत्त्व तसंच त्याची जागरूकता पसरविण्यासाठी दरवर्षी 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्यात येतो. दूरसंचाराच्या क्रांतीमुळे आज विश्वभर खूप मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. दूर असलेल्या व्यक्तीसोबत संपर्क करणे शक्य झाले आहे. पृथ्वीवर घडलेला हा एक अविस्मरणीय बदलच म्हणावा लागेल. आता हेच बघा ना, आज आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलो तरी देखील आपण व्हिडिओ कॉलद्वारे एकमेकांना बघू शकतोय, बोलू शकतोय. दूरसंचार यामुळे सगळं जग आज एकमेकांशी कनेक्ट झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. या व्यतिरिक्त आज इतिहास काळात ब्रिटिशकालीन भारतातील सर्वात मोठी घटना घडली होती. मराठा आणि ब्रिटिश सरकारच्या ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात 7 वर्षापासून सुरू असलेले पहिले मराठा इंग्रज युद्ध महादजी शिंदे यांच्या मध्यस्थीने सालबाईचा तह करून संपले. हे युद्ध जवळपास 7 वर्ष सुरू होतो. चला तर मग या घटनेनंतर अजून काही ऐतिहासिक घटना आपण जाणून घेऊया. तसंच जगातील काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन आणि त्यांचे शोधकार्य याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1749 साली देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 26 जानेवारी 1823 रोजी झाला. एडवर्ड जेन्नर हे ब्रिटिश शास्त्रज्ञ होते. त्यांनी देवी या रोगावर संशोधन केले आणि लसीचा शोध लावला. एडवर्ड जेन्नर यांना लसीकरण पद्धतीचा जनक म्हटले जाते. लसीकरणाची इलाज पद्धत जेन्नर यांच्यामुळेच जगप्रसिद्ध झाली आणि तेव्हापासूनच वेगवेगळ्या आजारांपासून वाचण्यासाठी लसीकरणाचा वापर केला जाऊ लागला. आजच्याच दिवशी 1868 साली डॉज मोटर कंपनीचे संस्थापक होरेस डॉज यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 डिसेंबर 1920 रोजी झाला. 1940 साली दुसरे महायुद्ध जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स या शहराचा ताबा घेतला. 1949 साली भारताचा राष्ट्रकुलामध्ये राहण्याचा निर्णय नक्की करण्यात आला. आजच्याच दिवशी 1983 साली लेबॅननमधून सैन्य काढून घेण्याच्या करारावर लेबॅनन, इस्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या. आजच्याच दिवशी 1995 साली जॅक शिराक हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले. आजच्याच दिवशी 1966 साली सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसै हुसेन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 जुलै 2003 रोजी झाला. 1865 साली मुसलमानी काळापासून ब्रिटिश आमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहिणारे इतिहासकार, रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 29 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1951 साली गझल गायक पंकज उदास यांचा जन्म झाला. 1945 मध्ये लेग स्पिनर भागवत चंद्रशेखर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 2014 साली द लीला पॅलेस हॉटेल्स अँड रिसॉर्टचे स्थापक
C.P. कृष्णन नायर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1922 रोजी झाला. 1996 मध्ये कसोटी क्रिकेटपटू रुसी शेरियर मोदी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1924 रोजी झाला. 2012 साली अमेरिकन गायिका डोना समर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 31 डिसेंबर 1948 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजे आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. सोबतच तुम्ही आमचे दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात.